SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137. नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही. व्हॉइस ऑफ मीडियाकडून तीव्र निषेध नोंदवला आहे. शिवसेना शिंदे गटचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमने तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत तातडीने हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असल्याचे सांगत पत्रकारांचा अवमान हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा व सत्य जनतेसमोर मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी अपमानास्पद भाषा वापरणे अयोग्य असून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी घातक ठरू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले. दरम्यान संबंधित खासदारांनी सार्वजनिक दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने दिला आहे. संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांविषयी केलेली शिवीगाळ याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. आम्ही आज राज्यातील प्रमुख पत्रकार आणि पदाधिकारी, व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांशी भेटलो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की या वाचाळ वेळाला ताबडतोब आवरा. असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण खूप गढूळ झालेलं आहे आणि या गढूळ राजकारणामध्ये जेव्हा पत्रकार आपली बातमीदारी करायला जातो तेव्हा त्याला शिव्याची लाखोटी व्हायला जाते. तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही थेट तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांशी बोला. त्यात पत्रकारांचा दोष काय? पत्रकार हा प्रामाणिकपणे या लोकशाहीचा एक खरा आधारस्तंभ म्हणून काम करतोय आणि तीच भूमिका घेऊन पत्रकार आज पाटील यांना विचारपूस करण्यासाठी गेले होते. पण पाटील यांची एकूण मुजोरी पाहिली तर लक्षात असं येते की हा प्रचंड माज आहे, हा सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे. किती खून केले, कोणावर खून केले, काय अत्याचार केले, या स्वरूपाच्या धमक्या पत्रकारांना देण्याची काही गरज नाही. पत्रकार आपल्या पद्धतीनं काम करतायत आणि पत्रकार आपल्या पद्धतीनं काम करत राहतील. लोकशाही वाचवण्याचं काम हे सगळे पत्रकार करतायत आणि पाटील ज्या पद्धतीनं ज्या मुजोरीतून बोलतायत त्या पाटलाचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आम्ही आज मुख्यमंत्र्याला भेटलो, त्यांना विनंती करून निवेदन दिलेलं आहे. या पलीकडे जाऊन जर पाटील यांच्यावर कारवाई नाही झाली तर व्हॉइस ऑफ मीडिया राज्यभर रस्त्यावर उतरेल आणि पत्रकार अहिंसक मार्गाने आपला निषेध व्यक्त करतील.